नमस्कार मंडळी, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर मी माझ्या फर्स्ट ब्लॉगची सुरुवात गोडाने करणार आहे. तर मी आज बनवणार आहे बदाम शेक. आणि चला पाहूया त्यासाठी लागणार साहित्य. आपल्याला लागणार आहे दूध, साखर, बदाम आणि हे कस्टर्ड पावडर. हे व्हॅनिलाचं कस्टर्ड पावडर आहे. सर्वप्रथम आपल्याला दूध गरम करून घ्यायचे आहे. तर आपल्याला कस्टर्ड पावडर दुधात टाकण्यासाठी आपल्याला 2 चमचे कस्टर्ड पावडर थंडगार दुधात टाकायची आहे आणि त्याला छान पैकी हलवून घ्यायचे आहे. खाली गुठळ्या नाही राहू द्यायच्या. हे मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर आपल्याला गरम दुधात टाकायचं आहे आणि ह्याला आता आपल्याला नीटपणे हलवून घ्यायचं आहे. जर ह्याच्या खाली गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत. आता यात आपल्याला साखर ॲड करायची आहे. आपण इथे 2 चमचे साखर घेतलेली आहे. 2 किंवा 4 चमचे. पुन्हा ह्याला नीटपणे हलवून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला ह्या चहात बदाम टाकून घ्यायचे आहेत. तर चला आपण बदाम टाकून घेऊया. चला आपल्याला पुन्हा ह्याला एकदा हलवायचे आहे. आता आपल्याला ह्याला चांगलं 4-5 मिनिटं हलवून घ्यायचे आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता आपण ह्याची कन्सिस्टन्सी पाहून ह्याला रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे पूर्णपणे 1 तास फ्रीजमध्ये ठेवल्यावर असं झालं आहे. आता चला आपण ह्याला ग्लासमध्ये पोर करूया. आपला बदाम शेक रेडी आहे. आता आपण ह्याला डेकोरेट करूया. आपला बदाम शेक आता रेडी आहे. तर चला तुम्ही पण या बदाम शेक प्यायला.